नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधील क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स या पार्टचा अभ्यासणार आहोत. सुरुवातीला डिफेक्ट हा कसा तयार होतो याचा आपण अभ्यासणार आहे. तर डिफेक्ट्स आर क्रिएटेड बाय the process of crystallizations. क्रिस्टलायझेशन प्रोसेसद्वारे डिफेक्टचं फॉर्मेशन्स केल्या जातं. म्हणजेच द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन्सद्वारे फॉर्मेशन्स केल्या जातं क्रिस्टलचं. फॉर एक्झाम्पल, सोडियम क्रिस्टलमध्ये सोडियम पार्टिकल्स किंवा सोडियम मेटलचा समावेश असतो. परंतु सोडियम पार्टिकल्समध्ये काही अदर पार्टिकल्स जर आले तर त्यापासून डिफेक्टचं फॉर्मेशन्स केल्या जातं. द डेफिनेशन ऑफ क्रिस्टल डिफेक्ट्स इज some irregularities or disorder in the arrangement of constituent particles of solid crystals are called as crystal defect or imperfections. The type of crystal defects, there are three types of crystal defects. First is point defects, second is line defects, and third is plane defects. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपणास 12वी सायन्समध्ये फक्त पॉइंट डिफेक्ट्सचाच अभ्यासायचा आहे. लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्टचा अभ्यास आपल्याला सिलेबसला देण्यात आलेला नाही आहे. तर पॉइंट डिफेक्टचा अभ्यास करताना सुरुवातीला डायग्राम दाखवण्यात आलेली आहे. त्या डायग्राममध्ये डार्क अशा पॉईंटनं पार्टिकल्स ऑरमध्ये त्यालाच लॅटिक पॉईंट्स असं म्हटलं जातं. आणि त्या लॅटिक पॉईंट्स ऑर पार्टिकल्समध्ये जे बदल घडून येतात त्याला पॉइंट डिफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे डेफिनेशन अशी म्हणता येईल आपणास, these defects are irregularities produced in the arrangement of bases at lattice point in the crystalline solid is called as point defect. पॉइंट डिफेक्ट्सचे 3 प्रकार पडल्या जातात. त्यामधला पहिला प्रकार आहे स्टेकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट्स, दुसरा प्रकार आहे इम्प्युरिटी डिफेक्ट्स आणि तिसरा प्रकार आहे नॉन स्टेकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट्समधला पहिला जो प्रकार आहे तो आहे स्टॅकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. तर सुरुवातीला स्टॅकोमेट्रिक म्हणजे काय, तर एक उदाहरण दाखवण्यात आलेलं आहे. Cl निगेटिव्ह चार्ज, त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज एक वेळा दाखवलेला आहे, म्हणजेच त्याचा रेशो होईल 1. दुसरं उदाहरण घेतलेलं आहे H2O. H2O मध्ये हायड्रोजनचे मोलिक्युल्स आहे 2 आणि ऑक्सिजनचे मोलिक्यूल आहे 1. म्हणजे रेशो आहे 2+1. सांगायचं तात्पर्य एवढंच, स्टेकोमेट्रिक मीन्स नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ मोलिक्युल्स और नंबर ऑफ आयन्स, दॅट इज कॅटायन्स अँड ॲनायन्स, इज कॉल्ड ॲज स्टेकोमेट्रिक. स्टॅकोमेट्रिक पॉइंट डिफेक्टचे 4 प्रकार पडल्या जातात.
त्यामधला पहिला प्रकार आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा प्रकार आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा प्रकार आहे स्कॉटी डिफेक्ट आणि चौथा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे फ्रँकल डिफेक्ट. पहिला प्रकार आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी म्हणजे खाली जागा. एखाद्या क्रिस्टलमध्ये मिसिंग ऑफ पार्टिकल्स म्हणजेच व्हॅकन्सी, म्हणजे त्या क्रिस्टलमधील काही पार्टिकल्स हे गायब होणे म्हणजेच त्या क्रिस्टलमध्ये व्हॅकन्सी तयार होणे. त्यालाच आपण व्हॅकन्सी डिफेक्ट असे म्हणतो. म्हणजेच व्हॅकन्सी डिफेक्ट प्रोड्यूस ड्यू टू द मिसिंग ऑफ पार्टिकल इन द सॉलिड ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन प्रोसेस. आणि पार्टिकल्स जर त्या क्रिस्टलमधून मिस होत असेल तर साहजिकच आहे व्हॅकन्सी काय होईल, तयार होईल. परंतु त्यामुळे त्या क्रिस्टलमध्ये मास हे डिक्रीज होतात ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पार्टिकल्स. म्हणजेच पार्टिकल्स हे नसल्यामुळे त्या क्रिस्टलमधलं मासचं प्रमाण हे डिक्रीज होते. त्यामुळे व्हॅकन्सी डिफेक्ट इज व्हेरी वीक. दुसरा प्रकार जो आहे तो आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टचा अभ्यास करण्यापूर्वीला व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये आपण अभ्यासलं होतं की काही पार्टिकल्स हे गायब होणे, त्या क्रिस्टलमधून काही पार्टिकल हे गायब होणे म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट. परंतु सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये काय होतं की त्या क्रिस्टलमधील काही पार्टिकल्समध्ये स्पेस निर्माण होतं, म्हणजे पार्टिकल गायब होत नाही. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये काय होतं की क्रिस्टलमधले काही पार्टिकल्स हे हालचाल करतात, म्हणून त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतात. द डेफिनेशन इज crystals are the spaces in between the particles at lattice points. परंतु सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हे फॉर्मेशन होते 2 वेजनं. तर पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये काही नवीन पार्टिकल्स हे त्या क्रिस्टलमध्ये समाविष्ट केल्या जातात. हा आहे पहिला वे. म्हणजेच एक्स्ट्रा पार्टिकल इज द ऑक्युपाइज अन एम्प्टी इंटरस्टिशियल स्पेस इन क्रिस्टल स्ट्रक्चर. आणि दुसरा जो वेज आहे त्या क्रिस्टलमधीलच काही पार्टिकल हे आपली जागा सोडून दुसरीकडे जातील. म्हणजेच पार्टिकल गेट द शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटिक पॉईंट्स. हा दुसरा वे झाला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टचा. सेकंड डेफिनेशन ऑफ सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स इज व्हेन एनी पार्टिकल्स occupies these interstitial effect, then that effect is called as self interstitial effect. तिसरा प्रकार जो आहे तो आहे स्कॉटी डिफेक्ट. परंतु विद्यार्थी मित्रांनो, स्कॉटी डिफेक्ट हे घडून येतं आयोनिक सॉलिडमध्ये, म्हणजे ज्यामध्ये आयनचा समावेश असतो. आयन म्हणजेच कॅटायन्स अँड ॲनायन्स. म्हणजेच नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन्स इन क्रिस्टल लॅटिक अँड द क्रिएट द व्हॅकन्सी इज कॉल्ड ॲज स्कॉटी डिफेक्ट. म्हणजेच
त्यामधले आयोनिक सॉलिडमधले जे आयन असतात, उदाहरणार्थ कॅटायन्स म्हणा, अनायन्स म्हणा, यांचं मिक्सिंग होतं फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन, म्हणजे त्यांच्या फिक्स जागेमधून ते कॅटायन्स अनायन्सचं थोड्या प्रमाणात हालचाल होतं, म्हणजेच त्या क्रिस्टलमध्ये थोड्या प्रमाणात वॅकन्सी तयार होतं. त्याला आपण स्कॉटी डिफेक्ट असं म्हणतो. तर स्कॉटी डिफेक्टच्या काही कंडिशन्स आहे. पहिली कंडिशन्स आहे हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर्स, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्समध्ये हा फोर्स हा अधिक प्रमाणात असतो, म्हणून हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर ही झाली पहिली कंडिशन्स. दुसरी कंडिशन्स आहे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयन्स आर मोर, त्याच्यामध्ये जे आयन्सचं प्रमाण असतं हे अधिक असतं, म्हणून त्याला म्हटलं जातं हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयन्स. कॉन्सिक्वेन्स ऑफ स्कॉटी डिफेक्ट म्हणजेच महत्त्व किंवा परिणाम. पहिला पॉईंट्स आहे द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ क्रिस्टल मेंटेन, therefore mass of crystal is decreased, then volume of crystal is constant, therefore density is also decreased. For example, NaCl and KCl etc. चौथा प्रकार आहे फ्रँकल डिफेक्ट. आणि फ्रँकल डिफेक्ट पण हे घडून येतं आयोनिक सॉलिडमध्ये. It arises only in the ionic solid. For definitions, in this defect, the cations having the smaller size and left their original positions and occupy the international space is called as Frankel defect. Frankel defect मध्ये कॅटायनची साईज ही लहान राहतं आणि ते कॅटायन्स हे मूव्ह होतात त्यांच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये, आणि तिथं जी स्पेस तयार होतं त्या स्पेसला फ्रँकल डिफेक्ट असं म्हणतात. उदाहरणार्थ दाखवलेलंच आहे, आपल्यामध्ये डायग्राममध्ये दाखवण्यातच आलेलं आहे की व्हॅकन्सी ऑफ कॅटायन्स and the smaller size of cations. त्यामुळे त्याच्या काही कंडिशन्स आपणास अभ्यासायचं आहे. तर पहिली कंडिशन अशी म्हणता येईल, द कॅटायन्स दिस इज द स्मॉल इन साईज, अनायन्स दिस इज द लार्ज इन साईज. देअरफॉर द आयोनिक कंपाऊंड विथ द लार्जेस्ट डिफरंट बिटवीन द साईज of cations and the anions. Second condition is the coordination number is low. Then the consequence of Frankel defect, in this the electrical neutrality of crystal is maintained. Second point is mass of crystal is also constant, therefore volume of crystal is constant, then the density is also constant. For example, AgCl and AgBr. विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट डिफेक्टचा दुसरा प्रकार आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि या इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये atoms is different from the host atom is called as impurity defect. There are the two type of impurity defect. First is substitutional impurity defect and second is interstitial impurity defect. Impurity defect चा पहिला प्रकार आहे substitutional impurity defect. विद्यार्थी मित्रांनो,
बोर्डवर आपणास एक डायग्राम दाखवण्यात आलेली आहे. त्या डायग्राममध्ये आपणास स्पष्ट दिसत आहे कॉपर हा होस्ट ॲटम्स आहे, ज्याचं प्रमाण हे आपणास अधिक दिसत आहे. आणि झिंक हा इम्प्युरिटी ॲटम्स आहे, म्हणजे अशुद्ध असा ॲटम्स आहे आणि त्याचं प्रमाण हे आपणास कमी दिसत आहे. म्हणजेच आपणास असं म्हणता येईल की इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम इज रिप्लेस द होस्ट ॲटम ऑफ क्रिस्टल्स इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, फॉर एक्झाम्पल ब्रास. दुसरा जो प्रकार आहे तो आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. ग्राममध्ये आपणास असं दिसत आहे की आयर्न ॲटम ऑक्युपाय द नॉर्मल लॅटिक साइट्स, but the carbon atom, this is the impure atom, is the occupy the interstitial space. म्हणजेच कार्बन ॲटम हा त्या क्रिस्टलमध्ये द इंटरस्टिशियल स्पेस हा स्थापन करत आहे. म्हणजेच डेफिनेशन अशी म्हणता येईल आपणास, इन दिस डिफेक्ट the impurity atoms occupy the interstitial space is called as the interstitial impurity defect, for example steel. पॉइंट डिफेक्टचा तिसरा प्रकार आहे नॉन स्टॅकोमेट्रिक डिफेक्ट. यामध्ये केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज नॉट शोज द फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स or number of ions, that is cations and anions. For example, NaCl has the ratio 1:1, but in the non-stoichiometric defect the NaCl's ratio is 0.6 raised to 1. Means stoichiometric of only compound goes the change, that is ratio of cations and anions is the get changes. It does not any changes in the crystal structure. नॉन स्टॅकोमेट्रिक डिफेक्टचे दोन प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. हा डिफेक्ट फक्त घडून येतो मेटल्सवर आणि त्यामुळे त्यांच्यात shows the variable oxidation state. आणि त्यामध्ये जो पॉझिटिव्ह मेटल आयन असतो तो मिस होतो आणि एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्जेस त्यामध्ये बॅलन्स होतात. अशा प्रकारचे जे डिफेक्ट घडून येतात त्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हणतात. Means this defect is the possible only in the compounds of metal that shows the variable oxidation state. In this, the some positive metals ion getting the miss, and so that the extra negative charges is the balance by positive charges. दूसरा प्रकार जो आहे तो आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. देर आर द टू टाइप्स. An extra positive ion is the occupy the interstitial positions is called as metal excess defect. There are the two ways. First way, ZNO lattices are neutral. The Zn atom and present in the interstitial space. डायग्राममध्ये आपणास स्पष्ट दिसतच आहे की झिंक ॲटम हा प्रेझेंट आहे स्पेसमध्ये आणि सेकंड वे जो आहे तो ZNO इज हिटेड अँड इट डिकम्पोज इट्स
and the chemical reaction is formations, that is ZnO, Zn positive 2 charge plus half O2 plus 2 electron. In this, according to reactions, excess of Zn positive 2 charge ion are trapped in the space in the lattice, and the electron also diffuse in the crystals and to occupy the interstitial sites. Thank you.